मला सांगा, गेल्या 8 दिवसापासून हा सोहळा इथे पूर्णपणे रंगलेला आहे. कशा प्रकारे इंडस्ट्रीला याचा फायदा होणार आहे? नाही, नक्कीच महेश मांजरेकर, सुधाबाई आणि या सगळ्या टीमने, नुकताच्या या सगळ्या टीमने हा एक गेल्या 4 वर्षांपासून आजचं हे 5वं वर्ष आहे. हा एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे आणि मराठी इंडस्ट्रीसाठी, स्पेशली नाटक आणि सिनेमा इंडस्ट्रीसाठी खूपच हेल्पफुल राहणार आहे. कारण अशा पद्धतीची मेजवानी रसिकांना मिळणं की म्हणजे एकाच थिएटरमध्ये सगळ्या प्रकारची नाटकं आणि सिनेमे असं कोणी मीडियातले इव्हेंट्स लोकांना बघायला मिळतात. त्यामुळे लोकांसाठी पण खूप ती पर्वणी असणार आहे आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचा ह्या एकूण उपक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलेल. याच्या म्हणजे याच्यातनं त्यांना काय चांगलं आहे, खरंच चांगले सिनेमे येत आहेत मराठी इंडस्ट्रीत आणि नाटकं छान छान येत आहेत आणि ती म्हणजे इथं दाखवल्याच्या नंतर ते आणखीन त्याची पब्लिसिटी होईल आणि मला वाटतं यापुढे जे काय नाटकांचे प्रयोग होतील किंवा जे काय सिनेमांचे शोज होतील त्याच्या बुकिंगसाठी आणि एकूणच मराठी इंडस्ट्रीसाठी या सगळ्या गोष्टीचा नक्कीच फरक पडणार. सुधाकर चव्हाणांनी खूप एफर्ट्स घेतलेत. ठाण्यासारख्या शहरामध्ये एवढा मोठा इव्हेंट त्यांनी घेतलेला आहे, काय सांगाल? सुधाबाईंबद्दल आता मी काय बोलावं की इंडस्ट्रीज त्यांनी मला वाटतं खांद्यावर घेऊन चाललेले आहेत ते. म्हणजे सगळेजण परिश्रम करत असतात, कष्ट करत असतात, पण एक दुसरी एक मोठी बाजू असते ती सुधाबाईंनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि सुधाबाई म्हणजे जरी पॉलिटिकली ते ज्या कुठल्या पदावर असतील, पण आम्ही नट मंडळी जेव्हा त्यांना भेटतो किंवा ते जेव्हा आम्ही कुठल्या फंक्शन्समध्ये किंवा कुठल्या कार्यक्रमात भेटतो तेव्हा सुधाबाई त्या पॉलिटिकल नेते नसतात, ते आमचे मित्र असतात आणि अगदी मित्रासारखी वागणूक त्यांच्याकडनं मिळत असते. आणि सुधाबाई म्हणजे जे मोठं पर्सन खूप गोड माणूस आहे तो, म्हणजे खूपच ग्रेट. म्हणजे आणि थँक्स सुधाबाई की यावर्षी त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेऊन म्हणजे त्याला जो मोठा हातभार लावलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा सुधाबाईंना आणि बाकी सगळ्या मंडळींना नक्कीच फायदा होतो.